चला दोन्ही संघाचे 12th मॅन 12वे फिल्डर लवकरात लवकर यायचंय. धनेश आणि योगेश ही सलामीची जोडी जय भोले नेवाली संघाची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय आशेली संघाकडनं अजय. सामना सुरू होतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. पहिला सामना जिंकला आहे वाडेगर बस संघानं. दुसरा सामना आशेली विरुद्ध जय भोळे नेवाळी या दोन संघांमध्ये. पहिला चेंडू अजयचा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेनं श्री गणेश केला जातोय. धाव संख्येचा नेवाळी संघाच्या माध्यमातून खातं खोललं जातंय. धनेश बॅटमन एक धाव पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर अजय. पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. यावेळीच मात्र जबरदस्त फटका. घुटना टेक तमाशा टेक. चेंडू जाईल सीमा बार. बिग हिट. षटकार योगेशच्या बॅट पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीनं धावा धापलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळाला फलंदाज योगेशच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव केली धनेशनं. त्यानंतर षटकाराला योगेशच्या बॅटमधनं. इथे मात्र बॅटची काढा घेतल्यानंतर चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. स्ट्राईक चेंज नसणार आहे. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तेव्हा 1च धाव इथे मिळते. एका धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. यावेळीच मात्र पुन्हा एकदा चांगला फटका योगेशच्या बॅटमधनं. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावा धावपलकावरती 12 धावा. चांगला फटका पुन्हा एकदा. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षक शॉट कव्हर मध्ये. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती पाहायला मिळतात 13 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते जय भोले नेवाली संघाकडनं. चांगली फलंदाजी करतोय योगेश. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय धनेश. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू काळी चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद धनेशच्या स्वरूपात लागतोय.
धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एका गाड्याच्या मोबदल्यात 13 धावा जय भोले येणेवाली संघाच्या. नवीन फलंदाज माही धनेशची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. बंटी इथे शॉर्ट मिडऑनला चेंडू अडवण्यात येतो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा फलकावरती पाहायला मिळतात. ते म्हणजेच 14 धावा. स्ट्रायकरवरती माही स्वतः संघनायक स्ट्रायकरवरती असेल. वेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुखी होणार नाहीये. फलंदाज होते बाद. माहीच्या स्वरूपात दुसरा झटका लागतोय जय भोले. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आल्या आल्या केला होता. फलंदाज सचिन कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीप मध्ये येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 15 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील गोलंदाज बंटी. या षटकामध्ये चांगली कामगिरी बंटीच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडूमध्ये गडी बाद केलाय. 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज योगेशनं. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू येतोय. अजय येत आहेत चेंडूवरती. तोपर्यंत एक धावी ते कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती 16 धावा. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल. दुसऱ्या षटकातील गोलंदाज चांगली कामगिरी करतोय बंटी. चांगला फटका पुन्हा एकदा अजय येईल चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं अजयचं. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा धापलकावरती पाहायला मिळतात 17 धावा. शेवटचा चेंडू. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुखी होणार नाहीये. फलंदाज होत आहेत बाद. धक्का क्रमांक दुसरा. चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो योगेश. ट्रायगनवरती सचिन.
पहिला चेंडू हलवार पद्धतीने फेकलाय, मोठा फटका केल्याचा प्रयत्न पण दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. पंच मनोज पवार आमच्याकडे वळतायत, सांगतात हा चेंडू वाईड, अतिरिक्त धाव इथून मिळते आशेली संघाला. इथे हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक हर्ष देत आहेत चेंडूवरती, तोपर्यंत एक धाव. आशेली संघासाठी सुवर्ण संधी असेल. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक महेश दादा कोंडकर यांच्याकडनं. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आशेली संघासाठी. तिसरे षटक मार्गस्थ गोलंदाज योगेशचा आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात एका चेंडूमध्ये. धावा धपलकावरती 19 धावा. इथे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, भिडकावून दिलाय. चेंडू 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. 3 धाव्यांच्या मदतीने धावा धपलकावरती 22 धावा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकातील गोलंदाज योगेश, फिरकी पट्टू, फिरकी आक्रमण पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, सचिनच्या बॅटमधनं चेंडू फेकून दिलाय सीमाबार. दमदार षटकार. धन्यवाद. षटकार येतोय, षटकाराच्या मदतीने धावा धपलकावरती पाहायला मिळत आहेत. 28 धावा. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. सचिन साठी हा चेंडू वेगाने फेकलाय. बॅटची कडा घेतल्यानंतर शर्यष्टीवरती अदल लावतो चेंडू. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावा धपलकावरती 29 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज योगेशनं. स्ट्रायकिंग वरती फलंदाज अतुल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, हॅमर केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय अजय, कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. अतुलच्या स्वरूपात 4था झटका. शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. विकीसाठी फुल्लोर लेनचा चेंडू होता. चेंडू एक धाव इथून मिळते. घोषांकित क्षेत्र आहे का? घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. स्ट्राइक एंड वरती बॉल आतमध्ये आला, ते आला रोलरला लागून. डिक्लेअर आहे. घोषांकित क्षेत्र आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धपलकावरती पाहायला मिळतोय 30 धावा. ही स्पर्धा आपण YouTube वरती थेट लाईव्ह पाहतोय, थेट प्रक्षेपण केलं जातंय. पाहायला गेलं तर ब्रदर्स स्पोर्ट्स चिखलोली अंबरनाथ
यांच्या माध्यमातून युट्यूबवरती ही स्पर्धा दाखवली जाते. स्पर्धा आपण पाहतोय कैलासवासी राकेश दादा ढोणे स्मृती चषक. एक चांगला खेळाडू नांदिवली संघाचा. त्याच्या इथे मात्र जबरदस्त फटका. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, फेकून दिले चेंडू सीमा पार. सचिनच्या बॅटमधनं षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते जाईल सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार सचिनच्या बॅटमधनं. दबई 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू हवे ते. आता मात्र क्षेत्ररक्षक हर्षद जज करत होते, मिस जज होतोय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धाव्यांच्या मदतीनं धावा धबलकावरती पाहायला मिळत आहेत. 44 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. सचिन साठी हा चेंडू सोडून दिलाय. यष्ट्यांच्या वरून निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगत होत्या. असं वाटलं होतं सचिनला की हा चेंडू बाहेर जाईल, अतिरिक्त धाव मिळेल, पण तसं होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगत होत्या. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा धबलकावरती 44 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज मयूरनं. शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. त्यानंतर ते 2 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होत आहेत बाद. पहिले सत्र समाप्त झालंय. चला यापुढील सामना असेल चिंचवली विरुद्ध उसाटणे. या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल. चला नाणेफेकीसाठी यायचे दोन्ही संघाचे संघनायक. चिंचवली विरुद्ध उसाटणे या 2 संघांमध्ये यापुढील सामना. पहिले सत्र समाप्त झालाय. 4 षटकामध्ये धावा कुठल्यात 45 धावा कुठल्यात. त्यामधील 46 धावां 46 धावांचं लक्ष असेल. 2 धावांची पॅनल्टी लागली आहे जय बोले नेवाली संघाला. त्या धावा आपण ऍड करणार आहोत पहिले षटक समाप्त झाल्यानंतर. सेहेचाळीस धावांचं लक्ष असेल संघ आशेली संघासमोर. त्या धावा कशा प्रकारे कुठेल आशेली संघ की धावसंख्येला रोख लावेल जय बोले नेवाली संघ हे ऐकण्यासाठी जाऊयात हेडुटणे गावचा बुलंद आवाज करण काळन यांना.
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वर्गीय राकेश आता ढवळे स्मृती चषक 2024 या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिला दिवस या स्पर्धेचा दुसऱ्या मॅचला सुरुवात झालेली आहे. पहिल्या डावामध्ये नेवाळी संघाने बॅटिंग केली आणि धावसंख्या उभारलेली आहे ती 46 चा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आशाईच्या मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा सामना चिंचोली विरुद्ध उसाटणे. या दोन संघांमध्ये चिंचोलीचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. उसाटणे संघनायक आपण लगेचच संपर्क साधा. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना. बंटी आणि शुभम या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सचिन. टार्गेट या मॅच मध्ये 46 आहे. मागच्या मॅच मध्ये 39 लवकर चेस झाल्या. फुल टॉस आहे. ऑन साइडला स्विंग केलाय. डीप मध्ये फिल्डर जज करताय. झेलची संधी पण त्याचा वाक्या बाहेर. पहिला षटकार. धमाका षटकार. बंटी तरे इरादे स्पष्ट आहेत. 46 ला चेस करत असताना पहिला 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्लोअर वन. ऑन साइडला पुन्हा वळवला. गॅप मध्ये बॉल आहे. फिल्डर फार वेगाने धावतोय. त्याचा वाक्या बाहेर. चौकार. फुल टॉस खराब चेंडू होता. त्यावरती षटकार. मात्र दुसऱ्या चांगल्या चेंडूलाही त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. लेंथ बॉल होता. लाईन पिक केली. लेन त्याने ओळखली आणि चेंडूला बिरकावून दिलं मिड विकेट मधून. आता स्क्वेअर लेग मधून चौकार. 16 धावा धावा फलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीप मध्ये स्क्वेअर लेग. डीप मध्ये लॉंग ऑन. सचिन राऊंड विकेट. टोला लागला आणि गेलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुरुवातीला तुम्ही जे चॉईस केलेले ते चेंडू तुम्हाला देण्यात येतात. तुम्हाला जर मॅच बॉल घ्यायचा असेल तोही घेऊ शकता तुम्ही, पण ज्या
डावाच्या सुरुवातीला तुम्हाला 2 चेंडू चॉईस करायचे, त्यानंतर जर चेंडू हरवला तर कमिटी देईल तो चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. .22 22 धावा फलकावरती. होल टॉस आहे, बॅक स्विंग जोरदार, जबरदस्त फटका. सचिनच्या विरुद्ध पेटून उठलाय बंटी तरे. आणखी एक षटकार. धावा पहिल्या 5 बॉल मध्ये 4 गगनभेदी षटकार, 1 चौकार. ऑनसाइडला टर्न करण्यात आला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, इनफिल्ड मध्ये अडवतील तोपर्यंत मी इथे सहजरित्या 1 धाव. अशा पद्धतीने आपण बघत आहोत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या 29. बॅटिंग करत असताना आशे, पाठला करत असताना 46. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय बंटी तरे. 6 चेंडूंचा सामना केला, ज्यामधल्या 4 चेंडूंना थेट सीमारेषेच्या बाहेर षटकाराच्या स्वरूपात 1 चौकार, 1 सिंगल. तो नॉट आउट खेळतो 29 वरती, त्याची टीम खेळते 29 वरती. 46च्या चेस मध्ये आता मात्र उरलेल्या त्या फक्त 17 धावा. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. नेवाळीला पॅनल्टी आहे, बिकॉज 11 खेळाडूंचे ड्रेस कोड एक समान नाही. 2 रनची पॅनल्टी. 29 + 2 31. 31 धावा फलकावरती, म्हणजे 15 धावसंख्येची फक्त गरज आहे बॅटिंग करणाऱ्या आशय संघाला. या क्रीडांगणावरती तुम्ही बाजूला बघितलं तर लाल माती पाहायला मिळते. कबड्डीचं क्रीडांगण आखलेलं आहे आणि या विभागामध्ये कबड्डी मोठ्या प्रमाणात खेळली जाते. मी तर म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा तुम्ही जर लेदर बॉल क्रिकेटकडे वळले तर तुम्हाला तुमचं करिअर सेट होऊ शकतं. तुम्ही जर कबड्डी खेळले, खो खो, कबड्डी या गोष्टींना आता पुढे प्राधान्य दिलं जातं. स्टेट लेवलला तुम्ही बघतात, इंटरनॅशनल लेवलला. ऑन साइडला स्विंग करण्यात आला, फुल टॉस वरती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पूल केला, यावेळेला मिस टाइम आहे पण गॅप मध्ये बॉल पडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पहिला बाउन्स वरती फार वेगाने चाललाय. फिल्डर उचलून थ्रो करतील, आतमध्ये ढकलला, पुन्हा उचलतायत, थ्रो करत आहेत. धावा तोपर्यंत 3. काय बॅटिंग करत आहेत फलंदाज बंटी तरे. पहिल्या ओव्हर मध्ये त्याने 29 लगावल्या, +2 पॅनल्टी 31. त्यानंतर षटकार आणि या 3 म्हणजे 9 धावा ऍड झालेल्या. टोटल खेळतोय तो 38 वरती आणि त्याची टीम खेळते 40 वरती. 6 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. एज आहे, मागे चालला चेंडू, शॉट फाईन लेग मध्ये. धावत असताना विकेट किपर बंटीला मिळते स्ट्राईक. अल्टिमेट खो खो, प्रो कबड्डी, कुस्तीची तुम्हाला अगोदर लीग पाहायला मिळाली. सो आता या खेळांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाते. त्यामुळे तुम्ही हे मैदानी खेळ खेळू शकता, जेणेकरून तुमचं करिअर सेट होऊ शकतो, तुम्हाला रोजगार मिळू शकतो. कल्याणचे आपण बरेचसे खेळाडू, गिरीश इरनक असेल ज्यामध्ये अगोदर अनेक डिफेंडर तुम्हाला पाहायला मिळायचे. निळेश साळुंखे हे देखील कल्याणचे आहेत. ऑन साइडला मिड विकेटला आणखी एक षटकार आणि या षटकारासोबत मॅच फिनिश. अभिनंदन आशय संघाचा बंटीने काय बॅटिंग केली. त्याचा बॅटमधून टोटल आपल्याला धावा पाहायला मिळाल्या त्या 44. 46च्या चेसमध्ये 44 बनवणारा बंटी तरे मॅन ऑफ द मॅच.
चव्हाण, श्रीकांत जाधव,